रंग आणि चंद्रतारे म्हणजे मुस्लिमांची ओळख. यात काय तथ्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ऐतिहासिक वास्तव जरासं वेगळं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इस्लाम धर्मात कोणताही लोगो हा ठरवलेला नाही. म्हणजे हे सिम्बॉल इस्लामिझमचं असेल असं कुठेच मेन्शन असं केलेलं आपल्याला दिसत नाही. हिरवा रंग इस्लामपूर्व अरबी संस्कृतीतच म्हणजे ना कुराणमध्ये ना हदीसमध्ये आपल्याला असं लिहून येतं, हिरवा रंग हा जीवन, शेती आणि समृद्धीचं प्रतीक समजला गेला. वाळवंटी प्रदेशात हिरवळ म्हणजे जगण्याचं चिन्ह, त्यामुळे हा रंग पवित्र मानला गेला. कुराणमध्ये जन्नत म्हणजे स्वर्ग याला हिरवळीचं प्रतीक, जिथं सुंदर हिरव्या बागा, हिरवी वस्त्र आणि थंड सावली असेल असं स्वरूपात वर्णन केलेलं आढळतं. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या हे हिरवा रंग हा मुस्लिम धर्माचं प्रतीक बनला. पण तो आदेश नव्हता आणि आजही नाही. पण आता राहिलं चंद्रताऱ्यांबद्दल, तर चिन्ह ऑटोमन साम्राज्याच्या 14व्या शतकात आपल्या राजकीय झेंड्यांमध्ये स्वीकारलं गेलं. पुढे त्याच साम्राज्याच्या प्रभावामुळे अनेक मुस्लिम देशांनी ते स्वीकारलं. आज तुर्की, पाकिस्तान, मलेशिया यांच्या झेंड्यात देखील आपल्याला चंद्र आणि तारे दिसतात. धर्माचं नव्हे तर इतिहासाचं प्रतीक आहे, पण राजकारणाचं प्रतीक बिलकुल नाही. निष्कर्ष स्पष्ट आहे, हिरवा रंग आणि चंद्रतारा इस्लामचे अधिकृत चिन्ह नाहीत, पण ते इतिहास, संस्कृती आणि सत्ता काळातून निर्माण झालेले प्रतीक नक्कीच आहेत आणि आज त्यांची मान्यता विश्वभर पोहोचत आहे. म्हणून कुठल्याही व्यक्ती किंवा धर्माविषयी जेव्हा एखादे सिम्बॉल वारंवार वापरले जातात तेव्हा ते त्यांची धार्मिक अस्मिता बनतात आणि तसंच हिरवा रंग आणि चंद्रतारे हे आपल्या मुस्लिम बांधवांचे धार्मिक प्रतीक बनली.